नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार महासंघाच्या वतीनं काही महिलेने आपलं आंदोलन या ठिकाणी चालू केलंय। नेमकं आंदोलनामध्ये मागण्या काय काय आहेत आणि या महिलांना किती दिवसापासून महाराष्ट्र सरकार अशा तुटपुंजा पगारामध्ये वापरून घेतं, त्यांच्याकडून काम घेतं, हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहेत। आपल्या सोबत या संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकारी आहेत। कोण आहे जिल्हाध्यक्ष? काय नाव? अनिता क्षीरसागर। अनिता क्षीरसागर जी, नेमकं आपल्या महिलांना तुम्ही काय मागणी केल्यात महाराष्ट्र सरकारकडे आणि तुम्ही कोणत्या ऑफिस मध्ये काम करतात, कोणत्या विभागामध्ये काम करतात, नेमकं काय? नमस्कार, मी अनिता क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष महिला परिचार महासंघ। तर आमच्या आज जेल भरो आंदोलनामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। संपूर्ण कोणत्या जेल भरो आंदोलनामध्ये, कशानं जेल भरो आंदोलन झालं होतं? हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। जसं की शेतकरी, शालेय पोषण आहार, आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका सगळ्यांचंच आंदोलन आज जेल भरो आंदोलन आहे ऑल महाराष्ट्रात। तर आज आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। म्हणजे तुमच्या पूर्ण संघटनेनं महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन चालू केलंय का? आणि त्या जेल भरो आंदोलनामध्ये आज तुमच्या धाराशिव जिल्ह्याच्या शाखेने तुम्ही सामील घेत आहे ना? आज आम्ही एक दिवसासाठी सामील झालेलो आहोत। तर आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, गरजेवर आधारित किमान वेतन जसं की 30,000 मिळालं पाहिजे आम्हाला। 30 तर आम्हाला 1966 सालापासून या महिला विधवा, परित्यक्ता, असहाय्य अशा दिनदुबळ्या महिला या भरती केलेल्या होत्या। पण सध्याच्या काळामध्ये काळ बदललेला आहे। 12वी ग्रॅज्युएट, BA, MA, DED, नर्सिंग झालेल्या अशा हजारो महिला आहेत। तर त्यांच्या याच्या मनाने आम्हाला पेमेंट मिळालं जात नाही आणि आम्हाला अर्धवेळ आता तुम्हाला या आरोग्य विभागामध्ये आहे ना, आरोग्य विभागामध्ये आहेत ना तुम्ही, तुम्हाला आता सध्या किती पेमेंट मिळते आणि किती मागणी केलेली आहे तुम्हाला? सर, आम्हाला 1966 पासून 20 रुपयापासून 150 झालं, 150चं 150चं 500 झालं, 500चं 700 असं करत आता सगळं सध्याला आम्हाला आतापर्यंत 3000च होतं। कालच्या एप्रिल पासून आम्हाला हजारो आंदोलन केल्याच्या नंतर फक्त 3000 वाढवण्यात आलेलं आहे। तर साहेब, 6000 उदरनिर्वाह होत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही। तुम्हाला आता तुम्ही आता तुम्हाला सध्या किती पेमेंट मिळते? 6000 रुपये मिळते। एप्रिल पासून 6000 झाली आम्हाला। हा, आता तुमचं 6000 मध्ये भागतंय का? नाही भागत सर। आणि बऱ्याच महिला आहेत, विधवा आहेत, काही मृत्यू पण झालेले आहेत, काही रिटायर झालेले आहेत। आता माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस अटॅक आलेला आहे। माझ्या घरात मी एकटीच कमवते आहे। तर 6000 मध्ये मी कसं भागवणार आहे? ताई, तुमच्या तालुक्यामध्ये या पुढे या पुढे या। तुमचं पद कोणतं आहे? आवश्यकाली स्त्री परिचर, आवश्यकाली स्त्री परिचर कोणतं पद आहे? बर, आमचं 2024 ला म्हणजे ऑर्डर तोंडी सांगितले फक्त आम्हाला कामावर रुजू व्हावं म्हणून, आणि 3000 पेमेंट आम्हाला चालू केलेलं आहे। आता तुम्हाला किती मिळतं? तुम्हाला किती? 3000। ताई, तुमच्या या जिल्ह्यामध्ये जी महिला आहेत ती किती महिला आहेत तुमच्या? ऑल महाराष्ट्रामध्ये 10,773। महाराष्ट्राचे नाही, आपल्या तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत ना, फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये किती आहे? 250 महिला आहेत। पण काही 1-2-4 वर्षाखाली असं झालं होतं की 48 महिला भरती केल्या आणि THO साहेबांच्या समोर मुलाखत वगैरे झाली, पात्र आहे म्हणून घेतलं, पण त्यांना ऑर्डर मिळालेली नाही। तर अशा महिलांना ऑर्डर देण्यात यावी आणि जिथं मंजूर पद आहेत पण रिक्त आहेत तर ती पदं भरण्यात यावी, ही मागणी आहे। आमच्या कामाचं स्वरूप बघायला गेलं तर सकाळी आम्ही 9ला जातोय आणि 1ला घरी येतोय, पण आमची पूर्ण टाइम ड्युटी। तुमचा सर्वात महत्त्वाचा, जरा सावरा तुम्ही एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मासिक पाळीचा एक प्रश्न ह्याच्यात मांडलाय तुम्ही, है ना? त्याच्या सुद्धा आरोग्य अधिकारी तुमच्या ही सवलती देत नाहीत, ती योजना मिळत नाहीत, या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? आम्हाला म्हणजे 2016 ला महिला लागल्या होत्या का, त्यांना 6000 पेमेंट चालू केलेलं आहे, ऑर्डर पण मिळालेले आहेत। आम्ही 2024 ला लागलेल्या महिलांना ऑर्डर देण्यात आलेली नाही, फक्त तोंडी सांगितले कामावर जावा म्हणून आम्हाला। महत्वाचा मुद्दा
तुम्ही मासिक पाळीचा एक प्रश्न मांडला ह्याच्यात आहे ना कशाचा मांडला होता प्रश्न मासिक प्रश्नाचा काहीतरी साहेब आमच्या कामाचं स्वरूप जर बघायला गेलं तर आंतरबाह्य स्वच्छता, बाथरूम स्वच्छता, डिलिव्हरी पेशंटला मदत करणे, त्यांच्या प्लासेंटाची विल्हेवाट लावणे, तसेच लसीकरण क्षेत्रामध्ये त्यांना सहकार्य करणे. बाहेर गावी लसीकरण क्षेत्राला आमच्या महिला एएनएम सोबत आम्ही जातोय. परत अधिकारी आले किंवा कुठलं काय कार्यक्रम असले शासकीय राष्ट्रीय कार्यक्रम त्याच्यामध्ये सहभाग नोंदवणे, दिवस आमचं तिथं वेळ जातोय. तर आम्हाला अर्धा वेळ संबोधलं जाते. तर या शासनाला माझी एवढी विनंती आहे, आम्ही एवढं कष्टाचं काम करतोय तर साहेब आम्हाला पूर्ण वेळ आम्हाला सामावून घ्यावं. 1966 ते आज ताग आहे 2026, तर भरपूर काही कालखंड निघून गेलेला आहे साहेब. तर आमच्या सोबत अशी खिलवाड करू नये या शासनानं. हजारो महिला मेल्या, हजारो महिला रिटायर झालेल्या आहेत. सांगायला गेलं तर साहेब खूप काही सांगायचं आहे, तर डोळ्यातून आमच्या अश्रू येतात. आमची ही हालत सर भगवान अशी झालेली आहे. तर शासनाला पण जाग आली पाहिजे की या महिलांना आता तरी किमान कायम सेवेत सामावून घ्यावं आणि आम्हाला पूर्ण वेळ करून आम्हाला योग्य ते वेतन 30,000 द्यावं. ही मागणी आहे तुमची आणि बाकीच्या कोणत्या मागण्या आहेत आता ही एवढी एकच मागणी आहे का नाही साहेब, दरवर्षी गणवेश भाऊबीज आयडेंटिटी देण्यात यावं, किमान वेतन लागू करण्यात यावं आणि कायम सेवेत करण्यात यावं. आता ह्या आंदोलनाच्या नंतर तुमचं कोणतं आंदोलन छेडण्याचा का विचार आहे का अजून तर विचार नाही साहेब, पण छेडलं जाईल. हे आम्हाला कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून करून घ्यावं. आम्हाला फक्त अर्ध वेतन म्हणजे अर्धा वेळ आम्हाला सामावून घेतलं जात आहे. तर आम्हाला पूर्ण वेळ आम्हाला सामावून घेण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकारनं आम्हाला 30,000 रुपये पेमेंट प्रतिमाह देण्यात यावं. आम्हाला 6,000 रुपयानं आमचा संसार चालवणं आम्हाला कठीण झालेलं आहे. तर महाराष्ट्र सरकारनं आमच्या या महिलांचा विचार करावा. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचारक महासंघ या संघटनेच्या वतीनं मागणी आहे. तर आम्हाला सरकारनं तात्काळ सामावून घ्यावं, आम्हाला कायम करावं, आम्हाला 30,000 रुपये पेमेंट द्यावं अशीच मागणी संघटनेच्या काय नाव तुमचं अनिता क्षीरसागर अनिता क्षीरसागर जिल्हा अध्यक्षा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचारक महासंघ याच्या जिल्हाध्यक्ष आहेत. तर सरकारकडे यांनी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार या महिलाकड कशा पद्धतीनं पाहतं आणि यांना सरकारमध्ये कसं सामावून करून घेतं तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.